चालू होता एक खेळामातला सुपुत्र काय करू शकत, तळमळ आणि जिद्द. तसं तळमळ आणि जिद्दनी म्हणी एक छोटीशी छोटीशी कथा आहे. बाळूनी कुस्ती जिद्द. मी थोडासा वाचीन संध्याकाळच मला थोडा नेटवर्क दिसणार प्रॉब्लेम आहे आणि थोडं जळजळ राहिलं ना. मी वाची संध्याकाळच. बाळूनी कुस्ती जिद्द आणि प्रबळ इच्छा शक्ती जर राहिली तर काय नाही होऊ शकत. माणूस ठरायल कोणतं बी काम एकदम सहज पार पाडी टाकस. उभा महाराष्ट्रना साहित्य क्षेत्रमा आपला अहिर पट्टामा साहित्यिक महानुभवसनी असाच मोठा पल्ला गाठीसन खानदेशी साहित्याला मोठा दरारा निर्माण करेल आज आपले एक सुखद अनुभूती घ्यायला. त्या जिद्दना या नावावर बाळूनी एक कुस्ती आहे. येडगावना झिलप्या असाच मोठा जिथून 2 सालमा नावाजेल बाळू पैलवान मनीसन नावाना. खाल्ला थडीना येडगाव आणि वरला थडीले धडगाव असा 2 खेळासनं एक चांगलं सुंदर गाव. धडगाव थोडं मोठं बाजारनं गाव वहिवाटी रस्तानं त्या मानले येडगाव. आड राणे आणि गोर गरीब लोकेशनं ह्या येडगावले बकऱ्या ढोरे आणि सालदारकी अशा प्रकारे उद्योग व्यवसायांना साधले. त्या उद्योग व्यवसायांना साधण्यासमा येडगावना झिलप्या हा एक उमदा तरुण बकरक्या होता. बकऱ्या चाराना कामले त्याले पायट पासूनच संध्याकाळ कोणताच कट आहे. त्यांना अंगमात जिद होती हाई त्याले नंतर कळी उनी. त्यालेच काय येडगावना सगळ्याशी ती कळी उनी जिद्द काय चीज रास. बाजूनं खाल्ला तडीनं जे धडगाव होतं बाजारपेठनं त्या बाजारपेठना गावमा जत्रा भरे. मोठा आवक जावक बाजार रस्ता वहिवाटी रस्तानं गाव त्यामुळे खंडेराव महाराजनी जत्रा तटे भरत राहे. त्या जत्रामा दरवर्षीले मोठा कुस्तीना जंगी आखाडा होय. त्या आखाडामा बाळूबी एक दिन बकऱ्या सोडीसन कुस्तीनं शोक दर साले पुरा करायला जाय. पण बाळू काय धाकल्ला झिलप्या तो जेमतेम 4.5 फूटना गडी त्याला कोण मोठा मोठा पैलवान मधमा घुसू देत. तो असा कोपऱ्याला राहीसन उभा राहीसन गर्दीमा मान डुकी कुस्त्या देखे. त्या जत्राना आखाडा मातला नावाजेल आजूबाजूना पैलवान जरी कुस्त्या खेत पण पंच शेवटी आखाडाना कारभार जो राहतो पंचसना आत्मारास. पंच काय करेत सगळ्या आजूबाजूला पंचकोशी मातला ज्या पैलवान आहेत बिचारा आपला अंग मेहनत दाखाडेत डाव दाखाडेत त्यासले पंच काय करेत किरकोळ पैसा आणि कोणले टोपी कोणले रुमाल कोणले नारळ कोणले शेवमुरमुरा असा दिसन त्यासनी बोळवण कराय. पैलवान बी मिराना म्हणजे नावाजनं बुवा या आनंदमा तेवढावर खुश होईसन आपला आपला लंगोट आणि आपला वस्त्र दिसन मोठा आनंदमा घर जायत. पण शेवटली जी माननी कुस्ती आहे त्या लांब गावातून येईल सल्ल्या. या सल्ल्याने दरवर्षी एक ठरायलेला होता. 6.5 फूटना सल्ल्या खूप उच्चापुरा आणि मजबूत गडी होता. आणि आपला या धडगाव आणि येडगाव या पंचक्रोशीना शिवारमा त्यांना बरोबर टक्करले टक्कर असा पैलवान नव्हतातच. पण तरी बी कोणी गेले टक्कर दी अशी हिंमत सुद्धा कोणी बांधली. मग होय काय की शेवटली जी सर्वात मोठी माननी कुस्ती रा 1000 रुपयांनी ती सल्याले वाजत गाजत मिराईसन आणि दर पण फुकटना भेटेल पैसावर बी सल्या आरामतून आनंदतून त्या पैसा ली जावं ना. पण सल्या काय करे आखाडामा मोठा राऊंड मारे जोर जोर मा बैठका काढे जोर जोर मा दंड ठोके आणि त्या दंड ठोका बरोबरच तो एकदम या आजूबाजूना पंचक्रोशीले दी जाय. शे का कोणी माईका लाल
आणि मोठाथून बुक्की ठोकी शड्डू ठोकी आवाज करी जोर जोर मा त्या पैसाले आणि पुरा आखाडाना अवतीभोवती एक 2-3 मोठा राऊंड मारीसन. आणखी शेवटी जाता जाता शेका कोणी मायना लाल मनासन लढी असं आणि असं दम दिसन तो चालणार आहे. हाई नित्य नेमनं सल्ल्यानं दरवर्षानं सगळा पैलवान खाले मान घालीसन ऐकेत आणि उलट त्यांना मागेच कौतुकनं त्यांना आंग देखाना त्यांना दंड देखाना त्यांना पट देखाना हाई देखा देखामा त्यांना मागे गर्दी करीत होतो. सल्या एकदम सल्यानं टीम अशी खुश आहे. इकडे आपला झिलप्या एक दिन असाच त्याला संधी भेटली. त्यांनी सल्यानी कुस्ती देखासाठी मैदानना मधमा असं डोकं काढ गर्दी माहीन की आतेच शेवटली माननी कुस्ती देखायला भेटी का बा. दर साले काय होय झिलप्या कुस्ती देखायला तर जाय पण त्याले त्या गर्दीमा कोणी आथालोट कोणी तथालोट त्यामुळे त्याला सल्यानं ते शेवटलं रुद्रावतार होता तो काही देखायला भेटेनी. कुस्ती तर वयच नाही पण त्यानं ती गाई द्यायला राहे ती शेवटली शेका कोणी मायका लाल तुमना एरियामा मनासन कुस्ती केस असं हाही त्याला ऐकानं होतं. मग यंदानी कुस्तीले झिलप्यानी काय कर डायरेक्ट छलांग मारी एक जणना खांद्यावर पाय ठिसन आणि आखाडाना तोंडालेच जाई पटना. समजा कुस्त्या आवराना उन्हात आणि शेवटली माननी कुस्तीनी जाहिरात जाई. सल्या उन्हा रुबाबमा लंग त्यांना आजूबाजूले त्यांना 2-4 पैलवान जोडीदारे आणि त्यांनी वाजावाला असले डफवाला असले आवाज दिना वाजाडा रे जोर जोर मा वाजाडा सल्ल्या मैदान मा येल सेन काय गुमसुम बसणार. तसा वाजावाला भेमकानात त्यासनी डफवर थाप मार्यात आणि जोर जोर मा सल्ल्यानी शड्डू ठोकात आणि पंचमंडळीसनी 2 राऊंड मारात. पण यंदा देखील सल्ल्याना हात धराले सल्ल्याशे पकड कराले सल्ल्याशे जोडले आले कोणी मैदानमा उतरलं नाही. मग की नित्य नियमप्रमाणे शेवटला शब्द फेका शेका कोणी मायका लाल. ते एवढा शब्द आहे की सगळा आखाडा दाणे सांगतो दरवर्षीलेच होय 1000 रुपये लिसन. मग तसा झिलप्या सुद्धा खालेमान घाली बाकीना पैलवाना सांगत घर निघणार. घर येताच सल्ल्याले त्या रातले कारण त्यांनी आज ज्या 4-5 वर्ष पहिले सल्ल्याना आखाडा देखील होता पुरा आखाडा कुस्तीना देखील होता. सल्ल्याना आई शेवटला शब्द ऐकेल नाही होता पण यंदा ऐका आणि तो शब्द ऐकेसन झिलप्या घर उन्हा. रातले झिलप्याले काही झोप लागली. रातभर तो हौज विचार करत राहिना का आपला येडगाव धडगावना आजूबाजूले 10-12 खेळा शेतस आणि ह्या खेळासमा आवडला 5-5 6-6 फुटना पैलवाने रात दिन अंग मेहनत करतस आणि ह्या एकबी सल्ल्याले धरतात नाही. बाई काय भानगड विसाली या सल्ल्याले कोणती ताकद छे अशी. बरं ताकद छे तशी त्याले आनंद आपण डोकाले मिरावाले पाहिजे. त्याले बठ्ठ गाव वाजत गाजाडत आखाडामा मिरावस रुपया देस कोणी केळं नारळ देस गावाले न्यारा प्रकारना त्यांना जोडीदारे आण देतस. गाव मातला पंचमंडळी सुद्धा त्यांना आदर सत्कार करस आणि हा सल्ल्या शेवटला शेका कोणी मायका लाल म्हणजे हा एक प्रकारे गाईच झाली. ह्या विचारमा झिलप्याले रातभर झोप लागली नाही हो. झिलप्यानी पायठे बकऱ्या सोड्यात तसाच आणि रातभर झोपेल नसल्यामुळे डोळ्यात चुईचुई करतात. त्याले भाकर लेवानी काही याद राहिली नाही. आणि माय बी नेमका असं होतं योगायोग मायनी बी स्वयंपाक उशिरा करेल होता. मायना स्वयंपाकले बी उशीर व्हायला होता आणि त्या विचार मा सल्या बकऱ्या सोडीसन निघना नेहमीनाप्रमाणे जंगलमा गया. जंगलमा त्यांनी आपल्या ठियावर बकऱ्या सोड्यात आणि त्याला मनमा तोच विचार की आपला पंचक्रोशीचा ज्या शिवार आहे तिला हाई गाई लागू पडत नाही का साली शेका कोणी मायका लाल. मग काय बाई ना मायका लाल म्हणजे आपण मायका लाल नीत कसा आलाय. आपला आजूबाजूला ज्या आपला नगर आपल्या पारवर चायना मांगला मारुतीना मंदिरना पारवर ज्या रात मेहनत करत मायका माल लाल नीत का. मग सला मग या सल्याले कामो धरतात बी या आवडा दांडगा पहिला नाही सला हो. असा विचार करता करता झिलप्या खडकवर बटना हो. खडकवर बटना आणि त्याच विचारमा
त्यानं जीवले पोटमा रोजना प्रमाणे त्याने न्यारीन टाईम जाय 10-10:30 ना त्यानं पोटमा अशी काजीवाजी जीव करी ना लाई लाई पडी गेली भोकली आता तो जंगली माणूस त्याला तर भाकर खावा सराव ना 2-3 टाईम खावा ना आपलं कसं 2-3 टाईम लागस कसं मग ते विचार ना तो पटना त्या मायका लाल शब्दामुळे काय वय तो भुकीसी जाय मग खडं करावं दगड उचल आता मार उचलता था मार मग तेवढा मग काय जाय त्यांनी गुडघामा मान घाली आणि आखो तो विचार मायका लाल बाई काय करो व रातले बी झोपना नाही आणि आता भुक्याची शा मायका लाल तेवढा मा बुच्ची बकरी होली त्याने लाडकी होती ती बुच्ची बकरीनी तो जिलका बटना का बुच्ची बकरी काय करे त्याला खेटाय म्हैस रास ना जसे त्याला खेटे त्याला आंगले पाठ घसडे तसं आज गुडगा मागाली आणि खडकवर बटेल होता ना तशी ती बुच्ची बकरी दे का बाई आपलं पाठ खावायला काय हरकत नाही हो मग गया तशी बुच्ची बकरी पळतच नाही वा चारा खाणं सोडी आणि जिलपान पाटले घुसडी त्यांना डोकाला असं तोंड बवडाई त्याला खेटीसन जागेच तिने बठिली जिलप्याने मान खाले वर करी तिने अंगावर हात बवडावा आता तथा देख राम राम सरजी राम राम माऊली नमस्कार हा मग जिलप्याने तिने अंगावर हात बवडावा तसा त्याले मायका लाल यांनी यादी लागली होय ना तिना आई बी आपली मायच आहे आणि मायका त्यांनी काय करावं आता भुकले गुडघासनं फोट घाली बकरीने जसं खडक लोयली तर त्यांनी मी काय करा भुकना काय काही धाबासाठी बकरीना पायाचं डोकं ठिसन ठायके लोयली तर भूक जिरावासाठी तर बाई न गडणं उलटच त्याला जास्त भूक लागली त्याने एकदम ध्यान बकरीनं थानासकडे गे कासरासकडे गे बाई न काय करू म्हणे भाऊ आज भाकर दिली माडील बी गाई माडीली याद देवान बी याद राहिली आणि माल भाकर देवा आणि इसरी गी जाऊ द्या म्हणे त्यानं बकरीना कासरासकडे ध्यान गे त्यांनी डायरेक्ट आणि बाई काही खावे ना म्हणे भाऊ आज या माय माऊलीनाच आज दूध पिली गड्या म्हणे आज ना दिन असंच बघा त्यांनी दूधले बकरीन थानाचं तोंड लावा घट दूध पिणं लावा योगा असा बकरीने मायात जागी जायती बकरीला एकदम टर पाना फुटव ना हो जिलप्या भूकना सपाटामा इतलं दूध पिग्या जवळजवळ 1 लिटरला आसपास दूध पिग्या आणि तसा उठला त्यांनी बकरी बुच्चीना पाठवर हात फिरावा तिना पाय पडली जा माय इथून थांग असले डायरेक्ट तोंड लायली जा आज कधी नव्हे ते आज इथल्या वर्षमा मला माफ करजो भूक लागली पण योगायोगातून ती मायाच येल होती वाटतं तिनं पुन्हा कासराभर येऊ लाग ते देखील जिलकाला आनंद वाटला की नाही आपण थोडंसं दूध पेलं बरं बच्चा असताना विभागी जाईल मग आपण 5-10 मिनटं जिलका उठला चला भाऊ नित्याने दुपार जाई आपलं आज नंतर या दूधवर भागी हो दुपारला ते करते जे संध्याकाळी हांदी डबल असं म्हणे तो पालावडा तर त्यांना बोकड्या होता बोल लाडका सांड्या बोकड्या पांगला 2-3 वडा त्यांनी पाला येलटा तवशीन सांड्या होना आणि त्यांनी अशी जी धडक मारी नेहमीप्रमाणे जिलप्या डायरेक्ट खाले आणि जिलप्याला सगळं तिथं पडी जा आणि रोज लागी जाय जिलप्याच्या सांड्याला काय ते नाव बी बद्दल बा रिटेल होतं कारण म्हशीसमा जो आई रास ना याला मोक्या सोडेल सांड म्हणत असेल मग तसा यानं बकरीमा सर्वात मोठा उच्चा पुरा बोकड्या होता त्याला यांनी लाडका करटेल होता ना ते नाव बी सांड्या आणि तो या जिलप्याला बोलता लाड करे त्यांनी जोरमा धडक मारी वा जिलप्या खाली पडणार ना पांगला येलटा कथा त्यांनी आकडी कथा मग आखो जिलप्या उठला जिलप्याने एकदम सण करी अजून बाई साला म्हणे रोज आपले लागी जाय आज काही लागलं नाही झालं त्यांनी काय करा सांड्याले
आखो चिडाव असं मान करी त्यांना शिंग्यासपा त्याने डोकाला जोरमा धडक मारी. डोकाला बी लागलं नाही. एकदम मग जो जो 2 तास मस्ती करी द्यायची कोणी सांड्यानी आणि जिलप्यानी. 2 तास रोज 2-3 धडकासनं आवरीले द्यायची गंमत. आणि सांड्या बी त्याला चाटीपुशी निघाय आणि जिलप्या बी त्यांना चारा मात्याला पाठवर हात गवळायचं मोकळं जाय. मग या रोजनं धडका सुरू करा. आणि जिलप्याना मन माझी आहे ना ती गाई फिटबट जायला होती सल्यानी आकाळा मातली. शेका कोई मायका लाल मना हात धरस का कोणी माले पाडी लखाडस का कोणी तुमना पंचक्रोशी मध्यम शेकानी. आई गाई त्याला मनमा फिटबट जायला होती. आणि तो विचार करे बाई ना अहो सांड्या बोकड्या इतली धडक मारस तर आपण कालीवाली विजाऊ. हां अशी ताकद तर निश्चित साली आम्हा म्हणून नाव घाबरतच बरं लोके. पण अहो सांड्या जो आहे आपले प्रेमतून मारस. आपण कालदीपासून काय करू याले मुद्दाम आडा गोदा देत जाऊ. आकडीना गोदा मारत जाऊ. मग यांनी ताकद कितली ते आज बात जाऊ ब. मग या आजनी ताकद जी होती पण आज आपलं अंग दुखी म्हणे. आज इतली मस्ती करेल आपू रोज 1-2 दडशा मारे. अहो सांड्या या ना पाठवर हात बवडा निघ जाय. आज तर जास्त दडशा मारे 2 घंटा आपण या दिवशी मस्ती करेले. आज बी काही रात्री असायला ना पाहिजे आपली झोप लागली नाही. आणि आज बी या अंग दुकाना पाहिजे झोप लागावनी. माय आपले गाय दि म्हणे बो. पण बकऱ्या लिहिल्या घर बकऱ्या बिकऱ्या बांध्यात त्याला एकदम शेका कोई मायका लाल याद मी. त्या गाईना सपाटामा आणि त्या मस्तीना ताकद मा घाम जिरायल मा त्याने आज 2 ठिकाणी 3 भाकरी बसाड दिना. माय बी देखा लगी गमत. म्हणा दादा दिनभरना भुक्या होता. हो आज सकाळी भाकर बी केली होती दुपारनी बी केली न्यारी बी केली होती दुपारनी भाकर बी केली. निदान अर्धी भाकर त्यांनी जास्त खाली. माय मला थोडंसं बरं वाटलं. तसं जिलपान पहिले मायनं पोट बरी घे. मग जेमतेम झोपान टाईम जाय काय खेडागावमा लवकर झोपतास 7-7:45 झोपाना आचून बिचून पाडत त्यांनी झोपला बाई मला काल दिसणं जागरण. आज बी आपलं काही झोपला गावनी तरी त्यांनी पाटल्या या काटवर शेका कोई मायकाला होती बाई. आई शेका कोई मायकाला आपली पाठ सोडली त्यांनी साला मागे. मग त्यांनी काय करा अर्धा 1 तास डोळ्या मटकाळा तरी झोप लागे नाही. शेका कोई मायका लाल बाई काय करो. त्यांनी उठला माडी मी थोडंसं बाहेर जाईस म्हणे. खरं बो म्हणे तू पडता बरोबर झोपीचा आज का मग थोडंसं बाहेर जाईस नीट लगेच येस म्हणे. मी थोडंसं बाहेर पार्लम जाईस म्हणे. गया सल्या आणि काही नाही 5 मिनिटं परत होणार येतात झोप लागली. सकाळी एकदम ताट सल्या बहिणा म्हणे अंग दुखणं नाही आपलं. इथली 2 घंटा मस्ती करी सांड्याशी आपलं अंग दुखणं नाही उलट अंग भरेल वाटाणं आलं म्हणे. म्हणा ना काय करू म्हणे. आई एकदम अचानक कसं जायचं आलं. रात्री अर्धी भाकर जास्त खावा मिळतं वयला नशी. पण नाही बहिणी बकरी दूध हा बुच्चीनं दूध बाईनं बुच्चीनं दूध नाही इतली ताकद रासायली म्हणे. मग जिलप्याने रोज ना सपाटा सुरू करावं. बुच्चीले जीव लावाना बुच्चीनं दूध काढानं डायरेक्ट कासरासले तोंड लावानं त्यांनी बंद काय हो. आणि बुच्चीनं दूध काढायला लागणार. बुच्चीला जास्त चारा पाणी खाऊ घालायला लागणार. बुच्चीनं दूध बी वाढणं आणि रोज त्यांनी दूधना काला गुईना खडा अहो धडाका धडा. आणि काही नाही हो 2-4 महिने असणार जिलप्या आज टग्गर बनगडी ती खायला लागणार. त्या अंगमा ताकद माहे नाही. मग जिलप्याला वाटणं बहिणं मी ऐकलं होतं म्हणे साला बाशी भाकर गुईना खडा बाजरीन बाशी भाकर गुईना खडा आणि दूधना काला यांना मग ताकद शेती कसा गुई खोबरा आम्ही नाही. आणि आपला जुना लोक सांगतात म्हणजे ते का खरं विसाला म्हणे. ते देखील सण त्यांनी तो रोजना दडा खाला. मग ते मस्ती नवी सांड्याशे मस्ती रोजनी मस्ती 2 घंटा जागा 3 घंटा. आणि सांड्याले गुईल ना चारा म्हणजे त्यांना ताकद वाढायला पाहिजे. तिकडे सांड्याने ताकद वाढत चालली इकडे या दूधनी बकरीन दूधनी आणि गुईना खडानी ताकद बाजरीनी भाकरनी ताकद जिलप्या वाढत चालली. जिलप्याने काय करा मग जो 5 दिन रस्त्यातून बकऱ्याला येणं संध्याकाळले थोड्या जल्दी जो बकऱ्याला
दरी यावं लागला तो मग शाळेना मग मस्ती संध्याकाळले तालीम काढायला जायत ना गावना काही बाजून खेळावला बी तटे जेत बटा 2-3 खेळ असना तटे पोरे व्यायाम करे तालमी काढ्यात आणि आणि पकड बी करत मसाल्यानी काय करानं तटे पारणा मागला शिवारमा बकऱ्या सोड द्या आणि बकऱ्या बी हुशार आहेत त्यानं जीव लायला होता त्यानं बकऱ्या पांगेत नाहीत कोणा वावरमा घुसेत नाहीत गुन्न मुन्न बांधरी सर आणि अहो मस्त 1 घंटा 1.5 घंटा त्या पोरेसने तालीमनी गंमत देखत आहे त्या तालीमनी गंमत देखा मा त्या पोरसने जी पकड आहे त्या पकड मातला डाव कुस्तीना 1 लांगी 2 पछाड हो आंगडी असा सगळा कंबरपट्टा पट्टा या सगळा डाव ज्या होतात त्या डावनी गंमत तो देखत राहे आणि काय करे तो या पोरेस मातेल तर घुसता येणी बकर काय असल्यामुळे आणि पोरे बी तेल बोलायत नाही हो जिलपाल काय काम शाटे मग भाऊ काय करे दुसरा दिन बक सांड्याले ते डाव मारे 1 लांगी 2 पछाड बांगडी चलान कमरपट्टा ह्या आटे ज्या पोरे करेल ना ते तसं करायला घ्या आणि चांगली पकडबटी घेऊ त्यांनी त्याला थोडी माहिती होतं की आपली पकड अशी बटानी आणि ते टाकत सांड्यानी अहो दांडपट्टा बराल या का सांड्या मुख्य जनावर चित्र दंडकन निघ जाय अहो अखो जोर मा तसा महिनी एकदम खतरनाक पकडबट्टी मग 2-4 दिन बी तो या पोरेस मा काय म्हणे माल बी घेऊ द्या रे माल मग त्या पोरे काय म्हणे तुला काय जमी रे येडा काना बाना का ना काय खावाने का म्हणे बाजरी बाकारण नाही इरा मिरचीच नाही खोडाशे का म्हणे त्यासा बरं ठीक शे म्हणे गण्या काय म्हणे त्याले बरं याले 1-2 सहा येऊ दे म्हणे हो याला तर काही जोर बैठक असते काही गरज नाही म्हणे अवघडची रांगडे ताकद नाही झाला म्हणे याले काय करू म्हणे आपले दमजी रावणास पडसा म्हणे याला कुस्ती मला झाला म्हणे हो पकड मला याले घंटा 1.5 घंटा अहो असा बी रांगडे ताकद नाही ना याला जिरावा झाला म्हणे आपला बी दम जिरावा जाई आपली पकड बी होत जाई तोच तर की म्हणे एक जण बी आपली 2-3 जण त्याला एकट्याला तकाळत चालू म्हणे बरोबर आहे तर कामी जाई म्हणे आपल्या एकमेकला नाही करापेक्षा मग चाली म्हणे जिलप्यानी बी तयारी करी आणि काय नाही हो जिलप्यानी बी त्या ज्या डाव होतात त्या डाव घ्यायला म्हटला आणि मुनी हो महिना 2 जळगाव जत्रा हुनी खंडेरावनी आखाडा भरला जिलप्यानी त्या दिन दांडी मारी आखाडा मातला या पोरेसनं दांडपट्टा कंबरपट्टा 2 पछाड या डाव त्यांनी ध्यानमा ठेवला होता रांगडी ताकद बकरीन दूधनी बुच्ची ना एकदम ताकद वाढ झाली होती आणि काही नाही 5-6 फूटना 5-6 फूटना गडी तो पण असा भरदार गडी निघाला लाग्या पण तरी बी सल्या 6.25 फूटना गडी होता तो बी यंदा मोठा रुबामा त्यांना मोठी साखळीली गेला होता मग वाजणं डफळं वाजणं का पहिलं नांग मग कशी तरतरी येस नुसतं डफळं वाजणं नाव काय हायच साला अहो दंड काळ असतो तो छाती काळ पड्डा काळस हाय नुसतं जोर बैठा का चालना जिलपाना मन मग एकच होतं शेवटली डावनी कुस्ती शेका कोई मायका लाल अहो शब्द जिलपाना पाठ होता त्यांनी ती जिथंच बांधी ठेवलं ती की शेका कोई मायका लाल न उत्तर यंदा आपले देणंच आहे आपले पडिका जाणं आहे ना हो या सल्याले धरणंच आहे आणि त्याला फुकटना 1000 रुपया जाऊ देणार नाही मिरू देणार नाही पडिका जायना पण लोके आहे म्हणतील की सल्या बिगर मिराना जिकना मिरना नाही जिकना अहो फुकटना 1000 रुपया आपला दोन्ही गावासला जाऊ देणार नाही साहेब कोल्हे शेव बुरबुरा कुस्त्या जाय रंगण्यात डफळ वाजायला लागलं आणि उन्हा शेवटली कुस्ती मान्य आलावशीन जाहिरात जाई शेवटली कुस्ती उनी उन्हा सल्या वाजत गाजत असं अशी मानले आळा खा पिळा खा देत उन्हा आणि मैदान मातीने जोर मा शेकू ठोका आणि डफळावालाकडे देखा डफळावाला असले नेहमीप्रमाणे बैलाव का कानपट्टामा शेकी दिसाला त्यांनी नजर जातात ढण 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 एक सुरी तालमा डफळा गावना बाकी राम राम नाना राम राम गुरुवर्य नमस्कार डफळ गुंगायला त्यांनी मला थोडं प्रॉब्लेम आहे ना लांबून दिखाला हो मग वाजणं डफळं उन्हा सल्यानी डफळा आलास कर देखतात डफळा सुरू झाला आणि
सल्ल्यानी शड्डू ठोकायला सुरुवात करी आणि त्यांनी यंदा पंचायतली जाहीर वॉर्निंग दिली होती, बेटा हो दर झाले तुम्ही 1000 रुपया म्हणे बोळण करा, तुम्हाला मायका लाल नाही म्हणे. मन पकडले आले मला इथलं दूर येणं पडस, खाणं काय पडस, पेणं काय पडस, तुमले काय शेसलं म्हणे. हा बोळण कर देत, यंदा मला कोणतरी जोडीदार द्या, कुस्ती रंगाडा, नाही तर मला 2000 रुपये लागतील. मग रेडी कडी तेच काय काय 1500 रुपये ठरावं की नाही सल्लू दादा तुले मी आम्ही 1500 रुपये देसो. ठीक आहे. त्या रुबाब मा त्यांनी यंदा जोरदार जास्त दंड ठोकायला सुरुवात केली हो. आणि इकडे जिलप्याना मात्र तरी येल होती. जिलप्या 1.5 घंटा पाहिजे कुस्ती देखील राहता, कुस्ती देखील राहता, देखील राहता. कसा शेव सल्ल्या, कसा शेल्या सल्ल्या बरं उन्हा जिलप्या सल्ल्या मैदान मा येताच आणि शड्डू ठोकताच जिलप्याने दणकन उडी मारी मागून डायरेक्ट पुढे. बाकीना पहिलवान काय हो कथा घुसतारा म्हणे आम्ही काय तुला मग काय चालना माल हाल म्हणे आम्ही चांगली सण जड जड आणली सण फिरा नका म्हणे. सरक म्हणे बाजूला शेवटली कुस्ती देखते म्हणे. अशा जिलप्यान काय करा हा हो दादा शेवटी तुम्ही आपलाच गाव नाहीत म्हणे, हो तुम्ही देखा मी देखा मी लागेल तर खाली बाकी जास्त म्हणे गुटका माणूस म्हणे पासपोर्ट ना जग जग बरं चालेल म्हणे. मग जिरेस्कन त्यांनी उकड बटली तर आणि खाली मान घाललेली आणि सल्ल्यानी वाट देखायला लागल्या. तो कोणती शेका कोई मायका लाल. सल्ल्यानी नेहमीप्रमाणे डफळावाला असल्या हात करा दोन्ही, डफळावाला एकदम थब्द आणि सल्ल्यानी माईक हात मारली जा शेका कोई मायका लाल. आणि काय हो जिलप्यानी जी दुडान धरी डायरेक्ट सल्ल्याला हात मार. पंच जिलप्या लोट्यात, जिलप्या पंचच लोटे आणि रांडी ताकद जिलप्यानी. जिलप्या पुढे आले. बरं सल्ल्या काय म्हणे, अरे बच्चा बाळ्या तू काय इशिर आहे म्हणे मनासे कुस्ती खेळाले. हा इनमेना बगल बच्चा चांगला चांगला दुर्बटेल तथा देख म्हणे आखाडा मा तू काय करणार. ते देख दादा म्हणे काही गाव आहे ना तुले बोलतं मी मानस म्हणे, पण मनी इच्छा आहे मी पैलवान नाही काही नाही. देख म्हणे अंडरपॅन्टवर जलशी हो कपडा काय दाखवतो का मी नुसते अंडरपॅन्ट मन पल्लंगोट नाही काय इच्छा असे जसे देवना पुढे लोटांगण घालणं पडस तस तुला पुढे लोटांगण घाललीसू, पण मनी इच्छा पुरी कर दे म्हणे भाऊ तुमची कुस्ती हो म्हणे जीवन समाधान तरी दे म्हणे. दे म्हणे सलीम याला एखादी डाव मार दे गळा म्हणे. बरं ठीक आहे जाहीर लटरना वाजा बो डफडा टाण 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 टाण. आता झिलका पैना बाहेर त्यांनी चड्डीन कुर्ती बाजूला काढी आणि अंडरपॅन्टला अशी कुठेही मारी आणि वर कसण्याच्या ठिकाणी खोशी. बट आकाडा म्हटला बाकी ना काय बैल हौसाला म्हणे आपला गाव इज्जत घालणार म्हणे रिकामा कथा ना. अंडरपॅन्ट वर बन्या आई काय नाही लंगोटी हो जांग्यानी आणि खुशाला अंडरपॅन्ट कुस्ती किरा म्हणे. आणि आवडा मोठा पैलवान आणि त्यांना शेव कुस्ती केला. आता पैलवान साला चालले येले देवर म्हणजे कमर मला दाखली 85 बी पण जाऊ दे बा शेवटली कुस्ती चल्याने बिहो करवानी दिना वो गया सल्ल्या 60 शड्डू ठोकायला सुरुवात केली. आणि जिलप्यानी स्थितीने गंमत देखत ढोल वाजिरा दान 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 ढोल वाजायला सुरुवात झाली. आणि सल्ल्यानी सलामी लिहताच दणकन त्याला वडी वा कान्ना खाले सापकन कान्ना खाले सापकन वाजडी आणि हवा निघताच जिलप्याना कान महिना आवाज उन्हा पुच्च्या सांड्या शेका कोई मायका लाल. त्यांना रक्त गरम झाले. दुसरी सलामीले सल्यानी एक लांगी मारी जिलप्या खाले धपकन उपटायना सल्याला वाटणं हवा ते असा उपटायना ना जोर मा डायरेक्ट मैदान सोडी पै जाई. पण असा बेटकोई कशी तुनकन उडी मारता जिलप्या एकदम तणकन उभं राहणार हो. आणि त्याने आखाडाकडे देख दुरून मारुतीनं काही दिखरायला पहिला लोक असले मारुतीनं बघतो प्रिय दैवत मारुती. जिलप्याने मारुती मंदिरकडे हात जोडात आणि मनोमन काय बोलणार ते जिलप्यालेच ठाऊक. आणि त्यांनी सलामी लिहिली जिलप्याले सल्ल्याले आणि जो धोबी बांगडी मारी वा पहिली धडक माज सल्ल्या खाले पुरा आखाडा मा गजर टायास ना जिलप्या जिलप्या जिलप्या
सल्ल्या तर देखतच राहणार जमते सल्ल्या उभा राहणार सल्ल्याला घामण्या धारा चालायला लागल्या की बा इतकंसं बोट एकच दडच मग खाली पडला का बाई नाही याला सोपं यायला पडणार नाही म्हणे याला खाली बसलास आणि तो पछाडच टाका सल्ल्या जाय पुन्हा डपना जिलप्यानं अवसान देखी सल्यानं अवसान देखी डपाला तावू ना जिलप्यानं रंग देखी जण ताव यायला पाहिजे ना त्याचे सल्याना ताव देखी जण सल्याना रंग देखी तावू ना त्यासले आखो डब जोर जोरमा वाजायला लागला जिलप्या एकदम एकरंगी तालमा उभा होता जिलप्याला समोर फक्त सांड्या बकऱ्या उभा होता सांड्या बोकड्याने धडस आणि जिलप्याने याद गुच्ची बकरीनं दूध आणि पट्ट ध्यान मावून आणि शेका कोणी मायका लाल हाई एक ध्यान सल्ल्याने काय करा एकदम ताव मा त्याने एक लाईनी मारायला प्रयत्न करा बांगडी मारायला प्रयत्न करा जिला डायरेक्ट फुटला नका तू उभा हो जिला जागणं हालेल नाही ना सल्ल्याने विचार करायला ना काय करा जिलप्यानी म्हणे आते हात जायले कुस्तीले आता आपलं खरी काही हरकत नाही आणि अशी जो धडस मारी हो सल्या चारी मुंड्या चित विसन गडबडत आखडाना शेवटला कोपराले आणि असा गलका जाया की पंचशी डायरेक्ट पुकार औसल्याने जिलप्याने म्हणे औसल्या जिलप्याले बाड्या कुस्ती की इतलूसा बाळू मनासे हो तुम्ही मला अपमान करात का हो आज या बाळूनी आपल्या गावनी इज्जत राखी पुरा आखाडामा जिलप्यान जागावर जिलप्यान नावी शिकातो समजा बाळू पैलवान त्या दिला बाळू पैलवान नावाना पुरा गाव पंचक्रोशीमा जेवढा खेळा होता तेवढा खेळासर बाळूनी मिरवणूक लिहिली जिलप्या नाव त्या दिनपासून बाद आणि बाळू पैलवान नाव ना ही गजर निघला पण हाई मना कथानं उद्दिष्ट जे होतं की जिद्द हाऊ एक शब्दाने परत फेडकर आणि जी जिद्द जिलप्यानी धरी एक रांगी जर जिद्द करीसन सल्यासारखा नावाजेल केसरी पैलवानले पाडीसन दरवर्ष गावना जाणारा पैसा वाचाडी घ्या एकच मैदान मा आणि जिद्द काय चीज आहे हाय त्यांनी जिद्द खाड तीच जिद्द आपल्या ज्या आहिर पट्टाना साहित्य क्षेत्र हो की ज्यासले आजपर्यंत बेदखलपणे देखात राहे की त्याची दखल कोणी लेली या 10-15 वर्षांना आपला आहिर पट्टानी जी आयरानी माय बोलीनी सांगड आणि तांगड जर देशात तुम्ही तर खरोखर नुसतं वाचिसन माणूस भयानक जास्त डॉक्टर अशोकजी कोतवाल सर प्राचार्य तानसिंगजी जगताप डॉक्टर IMX संजीव कुमार सोनवणे नामदेव कोळी डॉक्टर भालचंद्र नेमाडेजी नादो महानोर रावसाहेब कुंवरजी देसले दादा डॉक्टर फुला बागुल सर हाई जी तांगड आहे ना याचा जर पूर्व इतिहास देखा मी सखोल घुसेल नाही वाचेल नाही पण ह्या मनासारखाच गोर गरीब घरना लेकरे आणि ह्या लेकरेसनी जी ऐराणी मायनी पताका पुरा अखंड महाराष्ट्रभरनी पुरा भारतभर उदाहरण काहून सांग माहिती का तुमले मला आमना जोडना आमले रातदिना मार्गदर्शक करणारा सुनील भाऊ गायकवाड आदिवासी साहित्य संमेलनना झेंडा त्यासनी दिल्लीला फेरावा चित्रकार दिनेश दादा चौहान यासने आपला कलानं प्रदर्शन पुरा महाराष्ट्रभर पुरा भारतभर त्यासनं गाजीर आहे विष्णुभाऊ चांदवडना विष्णुभाऊ आमना कृपेश दादा हो रमेश माने देखा रमेश माने आज त्यासले आमले मना मित्र येतो लहानपणा पण मला डॉक्टर म्हणणं पडस मोठा आदत तुम्ही गुरुवारी म्हणस कारण देखा मन वय तरी आज 50 असलं ना वयले महत्व नाही बरं ज्ञानले महत्व आहे वयले नाही त्यामुळे डॉक्टर माने सरले मी खूप आदबतून मना मित्र जरी होईना पहिला कवी संमेलन आपला तरी मी आज
रमेश नाना धनगर, कृपेश महाजन, विना बागुल, ह्या मना गुरुजनाच सारखं मी मानस, जसं मी बी एन नाना चौधरी असले, या आयरे सर, किसन पाटील सर, ह्या जसा आपला गुरुवारी आहेत. हो, हा हा, कविता उदेच बरं का. तसं ह्या ज्या गोरगरीबासना साहित्यिक आहेत ना, यासनं पायाभूत गुण ज्या एकदम शून्यमाईन विश्व निर्माण करी असती झेंडा फवडायले. आणि त्या आपला झिलतारी कसा झेंडा कुस्तीना आखाडामा झेंडा गाडा गाड्या जाया, तसा ह्या आपला सर्व साहित्यिक बांधव, साहित्यिक गुरुजन, साहित्यिक महानुभाव यासनी उत्तर महाराष्ट्र गाजाडी सन समस्त आयराणी माय माऊलीना झेंडा सात समुद्र पलीकडे फैलायले. माय माऊलीसनं सेवामा आपल्या सुनीताताई, लतिकाताई, डॉक्टर योगिताताई, खूप खूप मौलिक योगदान आहे हो. ताते म्हणे एक छोटीशी रचना वाची दाखवू का? पाठांतर विशेष पण जे का आपला यानं म्हणे थोडीशी आता चालू जमालेलंच नाही ती, म्हणजे महिना एक जावी की आई माले फेसबुक लाईव्ह मा कार्यक्रम मा निवत उंच. हो, पण त्या टाइमले मी हिंमत करी नव्हती. रमेश नारायण मागले मला महिना मा सांगत, संजू भाऊ तुम्ही एक दिन घ्या म्हणे. म्हणतो नाना म्हणे अजून काही हिंमत होत नाही. मग तसं मी रमेश बापू पवार आंबण्याला यासले एक फोन मारायला प्रयत्न करा की कसं कसं मला सांगत बा. हो, मना मोठा भाऊ एक धनंजय सोनार, हो त्यासनं मला अहोरात्र मार्गदर्शन रास. गोशी मस्कर, शैलेंद्र बिरारी, शिवाजीराव पाटील वेळोवेळी मार्गदर्शन करतस ना. तसं मी आता या मोठा गुरुजन जे आहेत सोनवणे दादा, संजीव दादा, बी एन नाना यासले कसं काय विचारू की कसं काय बोलतस काय बोलतस. म्हणतो मग बापू घरला माणूस आहेत पवार बापू. हो, नाही तर मग कळण सराला शरद दादाला विचारू. पण मी घाबरे सांगते सोडली तरी शेवटी आई निवत लय ना उनच मला रमेश नाना कालनी फोन हो ना की तुम्ही या बा म्हणा काही ना काही. तर त्या टाइमले मी म्हणतो आपली जे आजूबाजूला जे कमाईस ना चर्चास मा लगन पट्टा मा कसं कसं म्हणी होतीस, कसा कोण काय काय म्हणत, त्यानं एक रस्ता मी तयार करी म्हणते. त्यानं ती म्हणल्या काढसली तुमले पाट शेती म्हणे, पण काय ते मागे पुढे जास ना. मग तिनं नाव शे निवत, बिगर निवत. मी बिगर निवतानं चेंदी उनू, ती एक गजल सदृश्य रचना आहे राणी. मी बिगर निवतानं चेंदी उनू, स्वयंपाक न बारामा फेंदी उनू. म्हणजे आपल्याकडे काय करत फुकट न खायचं खाई येतच, पण स्वयंपाक ना बारामा वखानी बी येतच काही टाइमले लगन मा. काय टाइम स्वयंपाक वरण कथा पयन भात कथा पय. तसं तसं एक आई ऐका माहेल होतं म्हणून सर मी एक ती रचना लिखी. मी बिगर निवतानं चेंदी उनू, स्वयंपाक ना बारामा फेंदी उनू, चोरी जपी जास्ती मनात गाना, चोरी जपी जास्ती मनात गारा, वट्टावर फेकी त्यासना मेहंदी उनू. आपल्याकडे लग्न यावं मेहंदी लावा प्रकार अस ना. हो, आणि गाणं म्हणतस. मग चोरी लपी एखादी गाणं जर बाईला बोलावली ना, मग ती बाई काय करस घरे घर मेहंदी वाटाने मी पद्धत राहस मेहंदी लायले जमाय. मग यश मेहंदी बी दिली राहत. तुम्ही एकच बाई काय करस त्या ज्या वट्टावर गाणं म्हणाला तसा त्या मुद्दा मेहंदी सांडीस काही सांडीस त्यावर आहे एक तुकडं जोडवतो मी. चोरी दबी जास्ती मनात गाना, वट्टावर फेकी त्यासना मेहंदी उनू, वावरना वकामा टायम आले, वावरना वकामा टायम आले, मी उपटी त्यासने भेंडी उनू. मला टायतस का बरं देखा कालजी तुमने भेंडी ना एक दोन साच उपटी संपर्काच नाही. तसं काही काही खेळा मारा तसंच आगाव सण. रस्ताना पसारा मोडासाठी, रस्तामा अडचण जर राही आता साला उपसारा कसा आवरो. हो, या खाटा कोणा खाटा पडेल जातीस, कोणा वाटा पडेल जातीस, कोणा भांडा पडेल जातस. आणि मला झाला त्रास वस्ताला. हा, मला तर कवय बी पहिनं पडस. हा, उठलं का चालणं थैली चाल बजारले आणि या खुशाल काटा आड्या पाठ होतीस त्याला एक तुकडं रचलं होतं मी. रस्ताना पसारा मोडासाठी मार्का डोरेसले मी पेंडी टाकी उडून. मग काय करू पहिले सांगितलं ऐकतात ती. मग काय करू झालं रस्ता जरी नुसते पेंडी पसारात चालू बरोबर मार्क डोर असा ते खात खातू न का या भांडा कुंडा खाटा खुटा आला बरोबर आवरत फिरतात जनतेला सामान. मग त्यावर आहे रस्ता होती रस्ताना पसारा मोडासाठी मार्का डोरेसले पेंडी टाकी उनू,
कान फुकाना माले बोलता एका, कान फुकाना माले बोलता एका, एक दिवशी बोलतो जोड्या बांधले होतो, चालू जोड्या बांधल्यास यानं त्यानं पण त्यानं त्यानं पण कान फुकाना माले बोलता एका, येरमेरण्या चुकल्या शेंदी उनू. अहो असा म्हणे तो तसा म्हणे, अहो असा म्हणे तो तसा म्हणे. संध्याकाळी मग दे दणका दे मनकान कर बनका देखाले अशा प्रकारने आई रस्ता होती. मी बिगर निवताना चेंदी उनू, स्वयंपाकना बारामा पेंदी उनू, चोरी दपी जास्ती मनात गाना, वट्टावर फेकी त्यासना मेंढी उनू, वावरना वकामा टाये माले, मी उपटी त्यासना भेंडी उनू, रस्ताना पसारामा मोडासाठी मार्का डोरले पेंडी टाकी उनू, कान फुकाना माले भलता एका, येरमेरण्या चुगल्या शेंदी उनू, मी बिगर निवताना चेंदी उनू आणि स्वयंपाकना बारामा फेंदी उनू. अशी आई रचना आहे. आणि माय मायलीनं गोडवा काय गाव, माय माऊली आयराणी तिना गोडवासाठी म्हणी एक एक साधी आयराणी रचना आहे. ती म्हणीला काढत शेवटली रचना. हो माटीने आपली खानदेशनी माटी तिनं गुण गौरव मी म्हणा या रचनामा लिहायचं. मी तर माटीना ढेकया, मी तर माटीना ढेकया, माय मनी काळी भोर, म्हणू नका माटी मोल, माटी झिंगानी नसार. मी तर माटीना ढेकया, माय मनी काळी भोर, म्हणू नका माटी मोल सार. माटी माटीना प्रकार सांगू कसा न्यारा न्यारा, हाड मास पाला चुला समजा तिनाच पसारा. माटी माटीना प्रकार सांगू कसा न्यारा न्यारा, हाड मास पाला चुला समजा तिनाच पसारा. मी तर माटीना ढेकया, माय मनी काळी भोर. लक्षो लक्ष जन्मे जीव, लक्षो लक्ष जन्मे जीव, तिना सोना न उदर. लक्षो लक्ष जन्मे जीव, तिनं सोना न उदर, चालू हिर वापी वळा शोभे निळाई पदर. चालू हिर वापी वळा शोभे निळाई पदर. मनी आई मनी भुई, हाय माय माऊली आयराणी म्हणी माय मनी भुई. खूप खूप आनंद असे. मनी आई मनी भुई, मना जिंगानी ना ठाव, जीव शिव न जगन, नको देव नको भाव. देव देव करापेक्षा माय माऊलीनी सेवा हाही सर्व मोठं दैवत शे, हाही सर्व मोठी सेवा शे. कोयता मराठी माय नाना कोयता देखू नंतर आते. ओ योगेश दादा नमस्कार. काही काही कमेंट राहिल्यात बरं देखणारच ना, थोडस लांबनं दिखाना प्रॉब्लेम आहे ना. प्रवीणजी पाटील सर वा वा, धन्यवाद धन्यवाद. सर्वांसले धन्यवाद बरं का. मला देखाई नाही राही ना कमेंट. हो सर्वांसले मी एक सगळ्यासले धन्यवाद व्यक्त करस. नमस्कार गुरुवारी नमस्कार. नाही रे नाना सिंह कमेंट. हो हा मनी आई मनी भुई, मना जिंगानी ना ठाव, जीव शिव न जगन, नको भाव नको देव नको भाव. मोठा काळी जनाधनी, लेक मना शेतकरी, लेक तिना शेतकरी. मोठा काळी जनाधनी, लेक तिना शेतकरी. या माय माऊलीना लेख जो आहे शेतकरी राजा, ज्यांना जीवर आपलं उठणं बसणं शे, आज आपलं समजासनं रडगरानं सगळं सोडवणारा जो खरा पोशिंदा शे राजा, तो या माय माऊलीना लेकरू शे. त्या माय माऊलीला लेकरूनं गुण कौतुक काय वर्णावं. मोठा काळी जनाधनी शेतो, मोठा काळी जनाधनी, लेक तिना शेतकरी. लक्षो लक्ष लाभो जन्म, माय माटी नारी. लक्षो लक्ष लाभो जन्म तरी, मन मोकय सुंदर, समदा उघडा पसारा. मला सांगा बळीराजाना पसारा जो आहे माय माऊलीना पसारा जो कधी दाखल जर पर रास्ता हो पुरा शिवार मा जा, तुम्ही कुठे बी जा, तुमले चारा उघडा देखील, तुमले कन्या धान्याना राशी उघड्या दिसतील, तुमले कपाशीना ढीग उघडा दिसतील. ते मी मना रचनामा लिहिले. मोठा काळी जनाधनी, बाप लेक तिना शेतकरी. लक्षो लक्ष लाभो जन्म, माय माटी मोकळ सुंदर. त्याला मनमा काळ कपट नाहीये, कुडी कपट कधीच राहत नाही बळीराजाला मनमा. समजा उघडा पसारा, तिना सकाना सोबती, ऊन वारा माटी गारा. कोण आहे त्याचा सकाना सोबती म्हणा बळीराजाला बी सका सोबती कोणचे, ऊन वारा माटी गारा. हाऊ त्यांना सोयरा ऊन वारा माटी गारा. यांना मास त्यांना पुरा आयुष्य उभी कुस्ती त्यांनी माटी संग्रास. माय माऊलीना अंग खानदार खेळणारा म्हणा बळीराजा आहे. कधी अवकाळी ना फेरा, कधी दुष्काळी धावन,
कधी अवकाळी ना फेरा कधी दुष्काळी दावण, पण कधी डोया बी पुशेना डुचका सरकारी रावण. हा सरकारी रावण आहे ना, डुचका फुटका तो कधी मनी बळी राजानं दुःख देखत नाही हो. मना माय मायला नाव आयराणी माय माऊलीना पट्टा मातला शेतकरीकडे तर कायम काय ना डोया सरकारी रावण ना. कधी अवकाळी ना फेरा कधी दुष्काळी रावण, कधी डोया बी पुशेना डुचका सरकारी रावण. असा कितला बी येऊ दे, असा कितला बी येऊ दे संकटे भारोभार, बर दार खांदा त्याला. असा कितला बी येऊ दे संकटे भारोभार, भर दार खांदा त्याला. मना माय मी तर माटी ना ढेकया माय मनी काळी भोर, मनी नका माटी मोल माटी जिंगानी ना सार. हे अशी एक मनी आयराणी मायना रस्ता मनी खूप मोठी तळमळ होती की मी लाईव्ह येऊ आणि या माय माऊलीना वारकरी बनू. आणि रमेश नाना खूप खूप धन्यवाद. तुम्ही ह्या ज्या सर्व सर्व दाखला मोठा आबाल थोर एक पंगतमा बसाडी दिला हो. खरंच खरंच कमाल शे तुम्ही जिद्द मनातील प्यार सारखी दिकरी आहे बरं. रमेश बाप्पू आहे राणी हिरागी बारी शेत. हा रमेश बाप्पू मग रमेश बाप्पू येत ना हो. मी पहिले म्हणा लिखत बोलू मी की आई मागला महिना मामाला जे निवतं दिन तर रमेश नानानी मग म्हणतात कोणली विचारू म्हणा मोठं भाऊला विचाराल तर गावरस बी थोडसा काही टाईमले. मग एक तर डॉक्टर माने सर व आईले सर कृपेश महाजन रमेश नाना धनगर, नाही तर मग शेवटी रमेश बाप्पू. आणि कधी मधी मग मी फेसबुकवरच बोलत डायरेक्ट फोनवर बोलत ती डॉक्टर सोनवणे आणि बी एन नाना मना आंधळे सर यस ना सण कसं आहे पडस. वयपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि मन वय जरी त्याच्यापेक्षा थोडंफार जास्त राहिलं तरी ज्ञान त्यासनं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असल्यामुळे मी सर्व असले गुरुवर्यच मानस कायम. मी अधूनमधून वाघाडीनं माऊलीले बरं विचारतच आज फुला दादा फुला डॉक्टर फुला बागुल सर हो. अजून मी दोंडाच्यावाला सर असे बोलेल नाही हो. आणि रावसाहेबजीशी बी अजून बोललो नाही. देशले आबाशी बी बोलायला राहिले म्हणा. कारण मन फिरणं नाही जास्त. मन आहे ना मन गाडी ना संसार आहे. मी ड्रायव्हर माणूस आहे हो. सोबत पत्रकारिता जरी करत असलो तरी मन उदारनिर्वाह गाडीवर असे. आणि गाडी हाली हो तर गडी हाली त्यामुळे मला जास्त संपर्क कमी आहे. पण आता ठेवसू ते यानं पुढे संपर्क मग कायम साहित्य संमेलन जाणं पडी हो. सदाशिव सूर्यवंशी आभासनं बी मार्गदर्शन मला लागस. सुभाष आयले सरसनं बी खूप खूप मौलिक मार्गदर्शन मला होत राहस हो. अधूनमधून त्यासनं कविता वाचत राहो, त्यासनं असे फोनवर बोलत राहो, पण दचकी सणच राहत राहो असं. आता देखा आम्हाला तुटका मुटका जो माय माऊलीना दरबारना कार्यक्रम मी फेसबुकला ना सादर करा. मी सर्व गुरुजनसले साष्टांग दंडवत करस हो. कोणा नाव लिहावणार आहे घेवी कारण कमेंट देखाना मना देखाना प्रॉब्लेममुळे काही तुटक वाकडे तिकडे विसरणी देखून मी त्यांना हाय लिंक तुटी जाय. एक तर सवय नाही झाली आपले काय करो काय नाही हो. आणि आता काली बी रमेश नानाले आयरे सरले फोन करसू. बागुल नानाने निरोपीज माले काय वस काय नाही हो. आणि मग शाहीर शिवाजीराव दादा मला सांगतीलच की आता यांना पुढे कसं करा ना हो. कारण त्यासनं खूप मौलिक मार्गदर्शन बलची चांगली टीम तयार करा बरं द्या हो. शाहीर शिवाजीराव त्यासनं क्षेत्र शाहिरीनं जरी असलं तरी साहित्यानी सेवा त्यासनं वेळोवेळी सर्व असले मार्गदर्शन खूप मौलिक आहे. त्यासनं जो हिरा आहे गोशी तर कायम माले उभा रास. संजू हे असं कर आई तसं करा आई असं करा. संजू नानाला फोन करा तुम्ही बी एन नाना असले फोन करा हो. बरं विचारत राहा जा बरं अधूनमधून तुम्हाला भाऊशे. आता मना पोरगा जे आहे ना मना पोरगा म्हणजे डिकरा हा आमना डिकरा म्हणजे आंबनेले वकिलांची वर्षेले होतो. इतका खूप मस्त साहित्य लाजवाब साहित्य करत होतो. खूप मस्त त्याने रचना व्हायला लागल्या. आणि आई सगळं देखा इकडे जसं आमले शाहीर हो तसं आमना मेड्या वाल्मिक दादा हो तसं आंबनेले रमेश बापू रमेश माने सर भरत सिंग दादा यशनी बी खूप चांगली टीम तयार करी राहिलं ते
आंबनेर देखा, धरणगाव देखा, जळगाव देखा, दोंडाईचा जेव्हा मग सदाशिव आबांनी तर एक किल्लेदार बनी राहिले. सदाशिव आबान सुभाष आयरे नाना आता देशले नाना हो बागलान पट्टा मातला बाकी नाना मला माहिती सुनीताताई नाशिकला किल्ला समाय राहणार. असं एकंदरीत नामदेव नातेंनी पुस्तक लिहिलं काळोखाच्या कविता. खूप छान छान कविता आहेत त्यांना. मला ती पुस्तक वाचा नाही लतिकाताईनं ते आता देखा ते काय पैसा समजा सोय करता येतच पैसा सोय करता येत नाही त्यामुळे काही राहस. पण मग गाड्या दे की गोडा आडस म्हणे तशी गमत एक किस्सा वडल्यास मला मागे हो ते नाईलाज एवढं वाचायला भेटत तेवढं मला बशी बस करा अंद्यास काही कावाय ना काही का सापडे ना प्रिफरन्स माझ्या त्याच्या पुस्तके दि जायला आयरे नाना व्हॉट्सअपवर धाडतच राहतस. रमेश नाना देतच राहतस. बिरारी नाना. बरं मंडळी काही चुकलं पिकलं होईना मला समाईले जात बरं का हो माफ करजात. मला एक दोन शब्द आता कानात इरपा जावी पदरमा घालजात आणि पुढे असंच प्रकारे मौलिक मार्गदर्शन करत राहा. समजा अहिर पट्टाना अहिराणी माय माऊलीना वारकरी सगळा गुरुजन असले मना आपाद मस्तक दंडवत हो आणि मना समवयस्क जे आहेत साहित्यात त्यासले मना साष्टांग सादर प्रणाम. सुनील दादा, दिनेश दादा, रमेश नाना रजा लिहू का मला टाका बरं कमेंट. टाईम थोडाफार कमी आता काय पट्टा लांबी चालला होता एक दोन वाक पण कसं आहे थोडे आता पहिलं अंशच फोन येते या आपला पहिलं अंशच असते बापरे. मना पोरगानी डिकरांनी मुली केले सारांश मना पोरगा आहे 30 वर्ष लावले खूप छान हो. मोहनदास बांबरे बापू नमस्कार नमस्कार नमस्कार. नका आते थोडीशी लिंक तुटी राहिले हो मी थांबू का मग. रमेश नाना धन्यवाद. सर्व मना गुरुजनसले मना सादर साष्टांग दंडवत सादर प्रणाम. आरस्तोल राजू सोना हो.